उपस्थित सर्व मान्यवर, सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय सोबत आलेले सर्व मंत्रीगण, त्यात आदरणीय भुजबळ साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब, जलमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आदरणीय गिरीशजी महाजन, आदरणीय श्रीमंत युवराज महाराज होळकर, आदरणीय सर्व मान्यवर, या जिल्ह्यातून आलेले सर्व लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व संत महंत, आमचे लैवितकर महाराजांसह सर्व त्यांचे प्रतिनिधी, मोठ्या प्रमाणात आज या विशेष उपक्रमास प्रसंगी, खरं तर या कार्यक्रमाचे नियोजक आयोजक आदरणीय विखे पाटील आहेत. त्यांनी गेली 8-10 दिवसापासून 24 तास ते जलमंत्री असल्यामुळं जलस्रोत, जलसाक्षरता आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी एक जणू काही अभिवचन दिलेलं आहे. आणि गोदावरी ते नर्मदा ही जलयात्रा विशेष प्रसंगी, की ज्यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीजी होळकर यांचं 300 वर्षाच्या कालखंडात त्यांच्या कार्याचं पुनरुज्जीवन व्हावं, त्यांचा जीवनादर्श देशभरात, राज्यामध्ये सर्वत्रपर्यंत पोचला जावा. कारण त्यांचं जे जीवनादर्श आहेत ते असामान्य आहेत. भारतभर त्यांनी काश्मीरपासून रामेश्वरापर्यंत सर्व रस्ते, झाडं लावणं, विहिरी, बारवा, माझा देश बांधव, त्याची यात्रा सुखकर व्हावी, हा दूरदृष्टिकोन 300 वर्षापूर्वी त्यांचा होता. आणि त्याच धर्तीवर आपण त्यांचा जीवनादर्श पुढे राबवण्यासाठी, देशात दुष्काळमुक्त, राज्यामध्ये दुष्काळमुक्त होण्यासाठी जलसाक्षरता आणि हे कार्य आपण श्री स्वामी समर्थ कार्यातून सुमारे 40 वर्षापासून त्यांच्या विचारधारा जनतेपर्यंत पोचवत आहोत. संत मालिकेच्या सर्व विचार आपण जनतेपर्यंत पोचवत आहोत. आमच्या सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान प्रति शनिवारी गंगाद्वारापासून तर रामकुंडापर्यंत प्रति शनिवारी गंगा स्वच्छता अभियान हे आजही गेले 40 वर्ष सातत्यानं चालू आहे आणि यापुढेही चालू राहील. आज देशभरात सर्व नद्या काय कशा परिस्थितीत आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्या सर्वार्थानं प्रदूषित झालेल्या आहेत आणि त्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी या खऱ्या नुसत्या जलवाहिन्या नाही, त्या तमाम जीवसृष्टीच्या जीवनवाहिन्या आहेत. म्हणून ब्रह्मवादिनी गंगामाई हिच्या आज उगमस्थानी भगवान शिवाच्या या पुण्यनगरीत आज हा उपक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होऊ घातला. असेच ऐतिहासिक आध्यात्मिक उपक्रम आपणाला देशभरात या थोरा मोठ्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोचण्यासाठी आणि ही भारतीय संस्कृती सर्वार्थानं समृद्ध होण्यासाठी आपणाला सातत्यानं हे संस्कार करावे लागणार आहेत. देश विकासानं पुढे जाईल, पण त्याला जोड संस्काराची असेल तर तो खऱ्या अर्थानं सुखी समृद्धी होईल, असा संस्काराचा दावा आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन.
या विचाराला आपण पुढे घेऊन जात असताना या कार्यातून गेले 40 वर्ष अविरतपणे जनतेला सेवामूल्य पद्धतीनं या कार्यातून काम केलं जातं. समोर बसलेले असंख्य सेवेकरी आज राज्याच्या 36 जिल्ह्यासह मध्य प्रदेश, गुजरातसह बहुविध राज्यातून इथे प्रतिनिधिक स्वरूपात आलेले आहेत आणि आपापल्या राज्यात आपापल्या गावामध्ये हे विचार, हे स्वामींचं कार्य सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून पोचवण्याला एक नामी संधी मिळालेली आहे. त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षण आहे. कालपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मूल्य संस्कार सोहळा चालू केलेला आहे. सुमारे रोज 4 ते 5 लाख भाविक त्या उपक्रमाचा लाभ घेत आहेत की उद्या 10वी 12वी झालेली जी मुलं आहेत त्यांचा भविष्य काळाचा वेध घेण्यासाठी, त्यांचं करिअर, त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी अपेक्षित मार्गदर्शन या मेळाव्यातून केलं जात आहे. तर आपण नवी पिढी या देशाचे आदर्श नागरिक व्हावेत, निर्व्यसनी व्हावेत, ही केवळ संस्काराकडून आम्हाला ही अपेक्षा आहे. आणि हे आपलं वार्धक्य, म्हातारपण हे पुढील पिढ्यांवर अवलंबून असतं. म्हणून घराघरात पुंडलिक निर्माण व्हावेत, घराघरात श्रावणबाळ निर्माण व्हावेत, हा त्यामागचा मुख्य संकल्प आहे. आणि या कार्यातून जनतेच्या निर्माण होणाऱ्या ज्या असंख्य मानवी समस्या आहेत त्या सेवामूल्य पद्धतीत सोडवल्या जातात. राज्यात आज हजारो सेवा केंद्र आहेत. या कार्याची संकल्पना आहे गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी. ही संकल्पना जर आपण रुजवली तर देशातली गुन्हेगारी थांबण्याला बऱ्यापैकी आळा बसेल असा सर्वांचा दावा आहे. त्याचबरोबर या कार्यात विवाह मंडळ काम करत आहे. विवाह मंडळातून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं विवाह मंडळ काम करताय गाव पातळीवर. त्यामध्ये अजून नव्यानं पुढची पावलं पडतायत की आज मुलामुलींच्या विवाहाचा प्रश्न ऐरणीवर आहे. वाढतं घटस्फोटाचं प्रमाण, आत्महत्येचं प्रमाण ते थांबत नाही. आणि गेल्या 70 वर्षात या कार्यातून जेवढी विवाह स्वामींच्या कृपेनं झाली, आज तागायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपण बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं, अनावश्यक खर्च टाळून, अनावश्यक चालीरीती टाळून साखरपुड्यात आपण मुलामुलींची विवाह करावेत. अजून पुढचं पाऊल टाकताना या कार्यानं आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह साखरपुड्यात केलेली आहेत आणि करत आहोत, यापुढेही करावी लागणार आहेत. तर शहीद झालेल्या जवानांच्या मुलामुलींची विवाह सुद्धा आपणाला याच पद्धतीत करायची आहेत. हे काम तुमचं, आमचं, सर्वांचं आहे. म्हणून आपण सरकारला सतत मदत करूया, सर्वांना मदत करूया, तरच हे शक्य आहे. तर कृषी विभाग आमचा मागे नाही. कृषी विभागातून माती परीक्षण, पाणी परीक्षण या सर्व बाबी समोर येतात आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याचं मनोबल वाढून भविष्य काळात त्यानं काही वेडवाकडं करू नये, आत्महत्या करू नये म्हणून त्याला सक्षम असं मार्गदर्शन कृषी विभागातून केलं जातं. असे हे 18 विभाग आहे. वेळेअभावी अधिक बोलणं उचित नाही, परंतु वेळोवेळी सिंहस्थाच्या निमित्तानं आमचे लाडके मुख्यमंत्र्यांनी मगाशी कबूल केलं की मी लवकर नाशिक त्र्यंबकला येईन आणि निश्चितपणे त्यांच्या आगमनामुळं विकासाला गती मिळेल. आणि ते अपेक्षित आहे, कारण आगामी येणारं कुंभपर्व आहे. आपणाला माहीत आहे प्रयाग येथे कोट्यावधी लोक स्नानासाठी गंगामाईच्या गेले. तेवढीच गर्दी नाशिक त्र्यंबकला कदाचित जास्त येणार आहे, परंतु आपणाला त्याचं एक नियोजन करावं लागणार आहे. येणारं सिंहस्थ जे आहे ते केवळ 13 महिन्याचं नाही, ते सुमारे 22 महिन्याचं आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि भारत सरकारला विनंती करतो की या 22 महिन्यात सर्वांना जर प्रत्येक राज्याला 1-1 महिना दिला तर 22 महिन्यात एकदम एका दिवशी गर्दी होण्याऐवजी त्या गर्दीचं विस्तारीकरण
22 महिन्यात होईल आणि फार गर्दीतून प्रतिकूल घडणाऱ्या गोष्टी घडणार नाहीत. म्हणून कळकळीचं सांगणं आहे महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारला की या 22 महिन्याचा आपण जास्तीत जास्त लाभ, कमी गर्दीत असंख्य लोक त्याचा लाभ घेतील आणि पुढचे अनर्थ टळतील, हा त्यामागचा उद्देश आहे. असो, पुनश्च एकदा आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. आपल्या हातून देशकार्य, समाजकार्य, धर्मकार्य अधिकाधिक पटीनं घडो. आपल्या हातून देशाची सेवा घडो. स्वामी कार्यात आपण सतत सहभागी व्हावं, सहकार्य करावं, एवढीच एक सामाजिक अपेक्षा व्यक्त करून पुनश्च एकदा आपणा सर्वांना पुन्हा एकदा अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.